मराला टिकला होता. त्याला वाटलं का माझा होय, माझं नाव घेत आहे. झट पायाचा तीर्थ झालं. चांदराव उठला. अनुभूतीसाठी वाचा, वाचण्यासाठी वाचू नका. प्रगती स्वतंत्र केलं सुख संत संगन पावत पण पुण्य पुण्य बिन मिलही न संता. पुण्य असल्याच्या संत भेटत नाही. संताची सोंग भेटते, संत नाही भेटत. बहुरूपी राजे भेटते, बहुरूपी राजे पण असली राजाचं दर्शन होत नाही. पुण्य पुण्य बिन मिलही न संता. सत्संगती करी संस्कृती जय हो. आणि म्हणून वंदनीय महाराज म्हणतात तुम्हाला आणि या भक्तीमध्ये 9 प्रकार आहे. किती प्रकार आहे? श्रवण कीर्तन विष्णू स्मरण निर्गुण भक्ती. श्रवण कीर्तन विष्णू स्मरण निर्गुण भक्ती. वंदन पाद सेवन अर्चन सगुण भक्ती. कायाला वंदन आणि दास्य सत्य आत्मनिवेदन समर्पण भक्ती. सर्वात श्रेष्ठ समर्पण. 9वी भक्ती आत्मनिवेदन. न होता न चुके जन्मारी हे वचन सत्य प्रमाण अन्यथा. आणि म्हणून माझ्या गोपिकांची भक्ती या त्रिगुणा सर्व उच्च भक्ती. बऱ्याच शिष्याला उद्यमाला सुद्धा गर्व होता ज्ञानाचा. आणि तो ज्ञानाचा गर्व काढण्यासाठी आणि दुःखीत असणाऱ्या गोपिकांना सावध करण्यासाठी द्वारकेवरून कृष्ण आणि उद्धवाला पाठवला. उद्धवाने त्या गोपिकांची भक्ती पाहून त्या भक्तीरसात एवढ्या डुबून गेल्या होत्या. त्या कृष्णाचं नाव मुखात आले, डोळ्यामध्ये सुरू आहे. तिथं माझ्या कृष्णाने बसिली लागली. त्या ठिकाणी उद्धव माझ्या कृष्णाने बसिली लागली. तो म्हणजे न सांगताना गोष्टी सांगून राहिल्या. तुझी तन्मय झाल्या कृष्ण भक्ती. माझ्या या ज्ञानाला आग लागो. ज्ञानाला अहंकार आहे. फक्त ज्ञानाला एकच काम होते. सत्य काय ना असत्य काय याची ओळख. पण ओळख होणे म्हणजे संबंध जोडणे नव्हे. एक माणसाला सांगितलं आणि तो बाबाजी तो मुलगा इंजिनियर आहे, घराण्याचा सुंदर आहे, चांगला आहे. अरे हो, ज्ञान प्राप्त झालं त्या मुलाचं. आणि हो, संबंध जोडलाच का अशी ज्ञानून फायदा कोणता राहिला. आता कोण आहे तो? आधी त्याचं लग्न बघून गेलो म्हणे. आता या ज्ञानाला काही किंमत आहे का? आणि म्हणून सत्याची ओळख करण्यापुरता ज्ञानाला महत्व आहे. सत्याची ओळख जर झाली का ज्ञानाची, भक्तीतून संबंध प्रस्थापित करायचे, भावाने नातं जोडायचं आहे. भावाने नातं जोडायचं आहे. की तुमचा आहे, तुमच्यासाठी आहे. कुठपर्यंत ठेवा ते ठेवा. मी 8 रुपयाने तुमचा आहे. आणि या वस्ती मला पुरवल्या. शरीर घरदार ठीक आहे की तुमच्या कृपेने मी आलेला. हे तुमच्या कृपेत तुम्हालाच मी अर्पण करत आहे. आणि माझा मी 8 रुपयाने तुमचा आहे. आणि शरीराच्या रूपाने तुमच्यासाठी आहे. संत संगती करी संस्कृती. संत संगती आत्म्यात म्हणजे अंतकरणाचा विकार काढून टाकतो. अंतकरण जेव्हा विकार होते, अंतकरण म्हणजे जाणीव जाणता स्वभाव. हे रक्षणाचा उपाय जाणते. या अंतकरणात एवढं ज्ञान आहे. खावं कसं, पांढरे बाळ झाल्याचे काही कसे करावे, कोणाकडे कसं जावं, कोणाकडून का घ्यावं. अंतकरण कारण त्याच्यात जे संस्कार भरले वाईट आहे
चांगलं आणि वाईट म्हणून अंतकरण म्हटलं. त्या चांगलं आणि वाईटाचं वाईट जर निघून राहिलं चांगलं तर चांगल्याचं भजन वाचलं. महाराज बद्री महाराज देवभक्ती विनय त्यांनी आता एवढं बोललो आपण नाही का. यालाच म्हणजे काला. काला म्हणजे प्रेम, काला म्हणजे भक्ती, काला म्हणजे एकीकरण, काला म्हणजे मिलन. दोघांचं हे होणे म्हटलं. आता गाव बडग्यामध्ये मीठ आहे, तिखट आहे, दही आहे, लोणचं आहे, साखर आहे, सर्व पदार्थ आहे. आता ते अलग अलग राहिले शक्तीचा आकडा करून गोडी येईल का? आनंद होईल का? आनंद कशात आहे की एकत्र आले. साखरने हे म्हटलं नाही का मी पवित्र आहे ना, मिरच्या माझा विरुद्ध आहे, कट्टर वैरी आहे मिरच्या साखरचा. विसरून गेले आणि किती दोष मिळाले का नाही? मिळाले का नाही? या मिलनाचं नाव, या एकीकरणाचं नाव काला. या एकीकरणाचं नाव जसं या वडग्याचे सारे पदार्थ एकरूप झाले. आता दही वेगळं काळा मनाचं निघण का? तसे प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्ती, मुलगा, आई, पती, पत्नी, नंदा, जावा एक रूप झाले पाहिजे. आणि एकामेकाची सेवा करण्याकरता शरीर नाम लक्षात ठेवा. पुन्हा आपल्याकरता शरीर दुःख आहे, पण माझ्या पत्नी करता माझं शरीर सुखाचं आहे. माझ्या पत्नीचं शरीर तिच्याकरता दुःख आहे, पण ते माझ्याकरता सुखाचं आहे. म्हणजे आपलं शरीर आपल्या सुखाकरता आपलं दूध आपल्याला पिण्याकरता देवाला दिलं. म्हणून शरीर नाम सेवा. सेवेतून प्रेम निर्माण होते, प्रेमातून एकीकरण होते, एकीकरणातून मिलन होते. त्याप्रमाणे गोपिका कृष्णाचं झालं त्याने म्हणते काला. आणि म्हणून मित्र हो, कुटुंब बसल पद्धती ही भारतीय महान देण आहे. सासऱ्याची सेवा केली पाहिजे. जाऊन सासऱ्याचे आनंद उपकार आहे आपल्यावर. आणि मंगळसूत्र आपण त्यांच्या मुलाच्या भरोशावर घातलाय. प्रेमाची जोडवा घातलाय आपण. प्रेमाची खून अंगुठी घातली आपण. हे सारं सौभाग्य जे मिळालंय ते सासऱ्याच्या कृपेने मिळालंय. आणि म्हणून सासऱ्याची सेवा, सासऱ्याचं ऋण आपल्याला. सासूबाईने तुमच्या पतीला 9 महिने 9 दिवस गाठोडं वागवलं नसतं. अहो एवढंसं गाठोडं कोणी न्यायातच पाहत नाही. मी जे तुला एवढंसं गाठोडं ठेवत नाही, तर एवढंसं गाठून घेते का बाबू पोराच्या गरबे साहेबाच्या घरात 10 रुपयाच्या भाव माझ्या डोळ्याने डळडळ पाणी घालून 1 किलोचं गाठोडे फक्त 10 रुपये मागते. माझ्या मायाने हिशोब केला होता 9 महिन्याचं गाठोडं वागवलं मी किलो असतं का? तुमचा आनंद त्या माऊलीचं 9 महिने काय हाल झाले. म्हणून सासू धरून आपल्यावर ज्येष्ठ बंधू भासळा खेळवलं भाळवलं, त्याला कडेवर घेतलं. प्रसंगी आपली शाळाला मुकला, पण लहान भावाचा सांभाळ केला. त्या भारतीयातील गुण आपल्याकडे हो. तिने आपल्या पतीसाठी काही सेवा केली आहे. आणि या सर्वांच्या ऋणातून आनंदाचा ठेवा तुम्हाला मिळाला. आणि एका नावासाठी तुम्हाला जे पाहिजे ते चूक आणून देते. एवढं प्रेम तुम्हाला तो देतो. त्या प्रेमाच्या मागे तुमच्या ऋण आहे. त्या ऋणातून मुक्त होण्याकरता, ऋणमुक्तीसाठी फक्त एकच आहे, सेवा भाव. प्रेमाने बोलली मामाजी भूक लागली असं तुम्हाला घ्या ना. सासूबाई
चिंता करू नका, मी आहे बरं का. जे लागेल ते मला सांगेल. अहो तुम्ही नसल्या सासूबाई मला आनंद देणारा प्रतितरी जीवनात कसा मिळत असता. नंदबाई चिंता करायची नाही. इथं आल्या ती एक साडी तुमच्याकडे आम्ही ठेवली आहे. तर तुमचं ऋण आमच्यावर आहे ना. त्यात हा आनंदाचा मला प्रति मला कसा मिळाला असता. आणि म्हणून तुम्हाला सर्वांचं ऋण आहे. त्या ऋणातून मुक्त होण्याकरता माझं एक सेवाच आहे. प्रेमाने बोलणे आणि तुम्हाला हवं ते वेळेवर देणे. अशातून या सेवेतून प्रेम निर्माण होते. प्रेमातून एकीकरण होते. परवा आमची बाई बोलली बाबा मी माझ्या बहिणीच्या ऑपरेशन करता गेली. बहिणी 8-10 दिवस राहिली. चटकोड्यात नाही आली. त्या माऊलीने माझ्याकरता पुष्कळ केलं बाबा, पुष्कळ केलं. म्हणून मला तिथं जावं लागलं. सांगा ती जर उपयोग आली नसती तर ऋण मुक्ती करता गेली. या सेवेमध्ये देव बस होते. सेवेने सारं जग बस होते. 3 लोकांचं कुटुंब बस होणार नाही. पण हा भावच आपल्याकडे आला नाही. दुर्दशा आहे आपल्या कुटुंबाची. आई वडिलांची आम्हाला इस्टेट पाहिजे, आई वडिलांची बिल्डिंग पाहिजे. आई वडील नको आम्हाला. वृद्धाश्रमामध्ये रडतच बिचारे त्याचा ढसा रडत आहे. ही काही हिंदुस्थानची संस्कृती आहे. कुठलं शिकलात तुम्ही? हा काल आला. कार्याचा आनंद घ्यायचा आहे तर प्रेमाने सेवा करायची आहे. सेवेतून एकीकरण होते. एकामेकाचं मन जिंकायचं आहे. सासऱ्याने म्हणायचं काही जास्त कष्ट करू नको, ते पाठीशी घेऊ आहे. काही लागलं मला सांगत जा. सासूने म्हणायचं सुनबाई एवढ्या लोकांचं तुला करायला लागतं. म्हातारा मी आहे पण मी कांदे किती कापून देऊ शकतो बरं का. मला थोडं मला ते झेपते ते करते मला हे सांगत जा. धीर म्हणतो बाई म्हणजे तू कशाला भरतो मी आणू शकतो ना. असं सर्वांनी एकमेकाला सुख, एकमेकाचं हित, एकमेकाची सेवा जर केली तर हे स्वर्गमय संसार हो अति उच्चतम जीवन बनेल. हा समाधान काय हवा आहे हे देण्याचं दायित्व माझ्या गुरुदेवाने माझ्याकडे दिला. नुसत्या टपोऱ्या गोष्टी जाऊन काला झाला म्हणण्याचा अर्थ नाही. आसमान कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. आया समय बड़ा बेढंग, आज आदमी बना लफंगा. कहीं पे नाटी कहीं पे दंगा, नाच रहा नरो रंगा. छल और कपट हाथों अपना बेच रहा ईमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. जय गजानन. गजानन रचते आज हरे भजन राम हरे के कृष्ण. के बंदे, रचते आज प्रेम के बंदे. तुम्हें ये मक्तारे अंधे देख लिए इनके भी धंधे. इनकी काली करतूतों से हुआ ये मुल्क बचाओ. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. चांद न बदला, सूरज न बदला, न बदला ये आसमान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. तर या बदललेल्या परिस्थितीला बदलवण्याचं कार्य तुमच्या हातात आहे. आणि तो सेवा भाव संपूर्ण बदलाव आणणार आहे. आणि म्हणून माझ्या गजाननाच्या भक्तांनो गजाननाने उभ्या जिल्ह्यात जशी सेवा केली हो. चरित्र पहा. त्याच्याचा थोडा जरी अंश भक्ताने घेतला तर तोही गजानने आम्हाला. आणि म्हणून कुटुंबातली सेवा, कुटुंबातली एकी
परस्पर संयमाची भावना म्हणजे काला. काय गोडी त्या कुटुंबाची, काय गोडी. शंकराचं कुटुंब पहा ना, भगवानची पूजा बराई नवी. तो काला आधी मी माझ्या घरात गेला. मी म्हणणार हे फगणे आहे लोक म्हणून, हे मी भीड आहे. बराई मारणारी 40,000 पगार करतो. हाही एम ए झालाय. गेला कुठंच नाही. मी शिकवला संगीत विषयाला. माफ करा, सांगत नाही तुमच्याकरता. मी जेव्हा दुसऱ्या माणसाला बोलवतो वाजवण्याकरता, तो 2 तासाचे 500 रुपये द्या. एका बैठकीचे 500 का खर्च तसा. हे 40,000चं वाद्य आहे. नाही एक शाहीचा कण उपडला तर या पोराला खपत नाही. 80-90 रुपये तुझी शाही लावण्यात. देवा जाण लागते पैशाचा निर्माण. आता एका टँकचे 500,000 दिले. 2 टँकचे 1000 झाले एका दिवसात. आता इथं 5 दिवस राहिले तर 10,000 ते यायलेच गेले. असे फुकट आहे. अरे साधा मजूर 200 भेटत नाही. हे रिकाम थोडे समजू नका. पण हे करायचं कशासाठी? काही प्रार्थना गुरुदेवची स्वर्गमय संसार हो, जीवन बने, असा कालावधी केला. आणि म्हणून मी तुम्हाला आता सांगितला. अधिक जर काला पाहिजे असेल मी तुम्हाला आमंत्रित करतो माझ्या आश्रमात. सर्व पहिले दिलं आहे. वर्गणी पद्धती बंद. तिथं दान दक्षिणा स्वीकारल्या जात नाही. प्रभूने जे दिलं आहे त्या प्रभूचं आहे. त्या प्रभूचं प्रभूला लावत आहो आम्ही. जसं पाण्याची पूजा पाण्याला करावं लागते. पाण्याची पूजा त्याप्रमाणे देवाने दिलेल्या वस्तूंनी देवाची पूजा करायची असते. भीक मागायची नसते. कोणी येऊ. आमची काकरारकी होते 250 लोक राहतात. या पायात राहायची लाल एकटा जायची. आणि तेवढ्या मंडळीचा नाश्ता कसा नाश्ता. जेवढं पोटभर घाण तेवढा. एवढाले आलू कोण राहायचे. 5 वाजता जाते. पहाटेच्या वेळी कसे खाते त्याला माहित नाही. तर त्याचा तो गणित आहे. आम्ही म्हणतो या पिप्यांचा सारा खाली जाते. आणि पिपावर तरी कामा होते. तो रिकामा झाला तो बरोबर जो आला असं त्याला माहित असेल. नुसते आलं म्हणत नाही. कधी समोसे जे जे होईल ते एक दुसरी कामा जाते. एक महिना असा वाटते म्हणजे भेटते कशावर. तुझ्या नामात रे. नामाचा प्रभाव आहे. मुखी नाम हाची सेवा. मुखी नाम आणि मग म्हणा हर हर पूजा करता. तो एक दिवस एकावा राहिला. अरे तू बघून राहिला म्हणते. अरे तो अशी सेवा. त्याच्यातून प्रेम, त्याच्यातून एकीकरण. याचं नाव काला. याचं नाव पहिलं चरण तुमच्या चरणावर गेलं. धन्य